बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. फोर्थ क्लास स्टँडर्ड 4 इयत्ता 4थी. आजचा आपला विषय आहे मॅथ्स, गणित. गणित हा विषय आहे आपला इयत्ता 4थी, सब्जेक्ट मॅथ्स. विभाग दुसरा. दिवाळीच्या सुट्टीनंतर तुम्हा सर्वांचं व्हर्च्युअल क्लासमध्ये स्वागत आहे. आणि दिवाळीनंतर आपला दुसरं सत्र चालू झालेलं आहे. आपल्या दुसऱ्या सत्राच्या अभ्यासाची आपण सुरुवात करत आहोत. चला तर पाहूया मॅथ्स गणित या विषयामध्ये आज आपण कोणता टॉपिक पाहणार आहोत. तर आजचा आपला टॉपिक आहे मॅथ्स वर्ड प्रॉब्लेम्स, शाब्दिक उदाहरणे. गणितातली शाब्दिक उदाहरणे, मॅथ्स वर्ड प्रॉब्लेम्स. वर्ड प्रॉब्लेम्स, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. बेरीज आणि वजाबाकीवर आधारित शाब्दिक उदाहरणे. शाब्दिक उदाहरणे, बेरीज आणि वजाबाकी. आता बेरीज आणि वजाबाकी आपण याआधी सुद्धा केलेली आहे, हो की नाही. आपण ऍडिशन केलेली आहे, सबट्रॅक्शन केलेली आहे, हातच्याची बेरीज हातच्याची वजाबाकी सुद्धा आपण केलेली आहे. आपल्याला बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही क्रिया करता येतात. मग आज वेगळं काय आहे, तर आज एकाच उदाहरणामध्ये आपण बेरीज पण करणार आहोत आणि वजाबाकी सुद्धा करणार आहोत. मग आपल्याला शोधायचं आहे की कोणत्या 2 अंकांची आपण बेरीज करणार आहोत आणि कोणत्या 2 अंकांची आपण वजाबाकी करणार आहोत. म्हणजेच उदाहरण नीट वाचून आपल्याला ठरवायचं आहे कशाची बेरीज करायची आणि कशाची वजाबाकी करायची. चला तर पाहूया एक उदाहरण आपण. Aunt Uma bought 5 kilograms of tur dal for rupees 345 and 20 kilograms of rice for rupees 789. How much money did Aunt Uma spend? आता हेच उदाहरण आपण मराठीत पाहूया. उमा काकूंनी 5 किलोग्रॅम तूर डाळ 345 रुपयास आणि 20 किलोग्रॅम तांदूळ 789 रुपयास विकत घेतले, तर उमा काकूंनी एकूण किती रुपयांची खरेदी केली. ओके, बघा. उमा काकूंनी 5 किलोग्रॅमची तूर डाळ घेतली 345 रुपयाला आणि 20 किलोग्रॅम तांदूळ घेतले 789 रुपयाला. तर त्यांनी एकूण किती रुपयांची खरेदी केली. एकूण किती रुपयांची खरेदी केली. बघा आता आपल्याला कसं करायचंय हे उदाहरण. आता बघा, आपण सगळी मराठी आणि सेमी इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहोत. अर्धे विद्यार्थी आहेत मराठी मीडियमचे, अर्धे विद्यार्थी आहेत सेमी इंग्लिश मीडियमचे. त्यामुळे इथल्या ज्या संख्या आहेत, संज्ञा आहेत, या तुम्हाला मी इंग्लिशमध्ये दाखवीन आणि मराठीमध्ये त्याचं भाषांतर करून सोप्या शब्दात तुम्हाला सांगेन. ओके, मग आता बघा, आता जे आपण घेणार आहोत याच्या पुढे ते इंग्लिशमध्ये घेणार आहोत. जे प्रश्न असतील, उत्तर असतील, जे उदाहरण सोडवायचं असेल, जे अंक असतील, हे सर्व आपण इंग्लिशमध्ये घेणार आहोत. म्हणजे सेमी इंग्लिश मीडियमना पण हा अभ्यास आपल्या बरोबर करता येईल. ओके. व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिवन. तुम्हाला कोणती माहिती दिली आहे. आता आपल्याला कोणती माहिती दिली आहे बघा या उदाहरणामध्ये. तर या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलंय,
5 किलोग्रॅम तुरडाळ 345 रुपयाला घेतली आणि 20 किलोग्रॅम तांदूळ 789 रुपयाला विकत घेतले. आपल्याला काय दिलं आहे? द कॉस्ट ऑफ तूर डाळ अँड राईस इज गिवन. द कॉस्ट ऑफ तूर डाळ अँड राईस इज गिवन. तूर डाळ आणि तांदळाची किंमत आपल्याला दिलेली आहे. व्हॉट इज आस्क्ड? आपल्याला काय विचारलं आहे उदाहरणामध्ये? काय विचारलं आहे आपल्याला? तर टोटल कॉस्ट, एकूण किती रुपयांची खरेदी केली, टोटल कॉस्ट आपल्याला विचारलेली आहे. व्हॉट मेथड शुड बी यूज? आता हे उदाहरण करण्यासाठी आपण कोणती क्रिया करणार आहोत, कोणती पद्धत वापरणार आहोत? व्हॉट मेथड शुड बी यूज? वी शुड यूज ऍडिशन. वी शुड यूज ऍडिशन. पहिली आपण ऍडिशन करूया. बघा, मेथड म्हणजे रीत आपण बघूया. कॉस्ट ऑफ डाळ, डाळची कॉस्ट किती आहे? ₹345. कॉस्ट ऑफ राईस, तांदळाची किंमत किती आहे? ₹789. ओके, आता दोघांची आपण बेरीज करूया. ₹345 प्लस ₹789. ओके नाही, आपण एककापासून बेरीज करायची आहे. 5 प्लस 9 14. 14 चे 4 लिहिले, कॅरी 1. 4 and 1 5, 5 and 8 13. 13 चे 3 कॅरी 1. 3 and 1 4. 4 and 7 11. So total cost is 1134. So Aunt Uma spent ₹1134 in all. उमा काकूंनी एकूण 1134 रुपयांची खरेदी केली. ओके रे, 5 किलो तूर डाळ 345 रुपयाची, 20 किलो तांदूळ 789 रुपयांचे, 789 रुपीचे, त्यांची आपण बेरीज केली आणि आपल्या लक्षात आलं की उमा काकूंनी खरेदीसाठी एकूण 1134 रुपये खर्च केले आहे. मग आता हे आपण कसलं उदाहरण पाहिलं? फक्त बेरीजचं, फक्त बेरजेचं उदाहरण आपण पाहिलं. पुढचं उदाहरण पाहूया. Baburao planted 143 sweet lime trees and 156 chiku trees in his orchard. How many trees did he plant in all? बाबूरावांनी त्यांच्या मळ्यात मोसंबीची 143 झाडे व चिकूची 156 झाडे लावली, तर त्यांनी एकूण किती झाडे लावली? बघा, मांडणी करायची आहे. प्रत्येक उदाहरण करताना आपल्याला मांडणी करायची आहे आणि मग रीत म्हणजेच मेथड करून गणित सोडवायचं आहे. व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिव्हन? नंबर ऑफ स्वीट लाईम ट्रीज अँड चिक्कू ट्रीज. स्वीट लाईम ट्रीज किती आहेत आणि चिक्कू ट्रीज किती आहेत, म्हणजेच मोसंबीची झाडे किती आहेत आणि चिक्कूची झाडे किती आहेत, याची आपल्याला त्यांनी माहिती दिली आहे. आणि आपल्याला काय विचारलं आहे? व्हॉट इज आस्क्ड? हाऊ मेनी ट्रीज ही प्लांटेड इन ऑल. हाऊ मेनी ट्रीज ही प्लांट इन ऑल. त्यांनी एकूण किती झाडे लावली? एकूण, इन ऑल, टोटल. हे शब्द आले की तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो? व्हॉट मेथड शुड बी यूज? आपण करतो ऍडिशन. इन ऑल, टोटल. ओके, हे सगळं विचारलं तर आपण काय करतो? ऍडिशन करतो, बेरीज करतो. बघा, आता बेरजेची पद्धत पहा तुम्ही. पहिलं लिहिलं आपण स्वीट लाईम ट्रीज किती आहेत? 143. मग लिहिलं चिक्कू ट्रीज. चिक्कू ट्रीज किती आहेत? 156. आता दोन संख्या एका खाली एक घेतल्या आणि त्यांची बेरीज केली. ओके, 3 प्लस 6 9, 4 प्लस 5 9, 1 प्लस 1 2.
टोटल ट्रीज किती झाली सांगा 299. बाबूराव planted 299 trees in all. बाबूरावांनी एकूण किती झाडं लावली 299 झाडं लावलेली आहे. ओके. Ajay deposited rupees 18,000 in one bank and rupees 15,000 in another. What is the total amount of money he deposited in the banks? अजयने एका बँकेत 18,000 रुपये आणि दुसऱ्या बँकेत 15,000 रुपये ठेवले, तर त्याने बँकांमध्ये एकूण किती रुपये ठेवले? एकूण शब्द आलेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल आता आपल्याला कोणती क्रिया करायची आहे, पण त्याआधी आपण मांडणी करूया. व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिवन? तुम्हाला कोणती माहिती दिलेली आहे? कोणती माहिती दिली आहे? तर अजय डिपॉझिटेड मनी इन 2 बँक्स. आपल्याला कोणती माहिती दिली आहे की अजयनी 2 बँकांमध्ये पैसे ठेवलेले आहे. व्हॉट इज आस्क्ड? आणि आपल्याला काय विचारलं आहे? हाऊ मेनी टोटल रुपीज ही डिपॉझिटेड इन द बँक्स. दोन्ही बँकांमध्ये मिळून त्यांनी एकूण किती रुपये ठेवले आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. व्हॉट मेथड शुड बी यूज? मग 2 बँकांमध्ये एकूण किती रुपये ठेवले आहेत हे काढण्यासाठी आपण कोणती मेथड वापरणार आहोत? एकूण म्हणजेच ऍडिशन. काय करणार आहोत आपण? ऍडिशन करणार आहोत. बघा, मेथड इन वन बँक 18,000 rupees and in another bank 15,000 rupees. 18,000 त्याच्या खाली लिहा 15,000, दोघांची बेरीज करा. ओके. 0 plus 0 0, 0 plus 0 0, 0 plus 0 0. 8 and 5 13, 13 से 3 carry 1, 1 and 1 2 and 1 3. टोटल किती रुपये ठेवले बघा त्यांनी? 33,000. Ajay deposited total rupees 33,000 in the bank. किती ठेवले त्यांनी बँकेमध्ये एकूण रुपये? 33,000. आलं लक्षात? इथे आपण काय केली आहे? बेरीज केली आहे. आता पुढचं उदाहरण पाहूया आपण. There are 1,473 Marathi books and 586 Hindi books in a school library. Which language has more books than the other and how many more are there? हेच उदाहरण मराठीत पाहूया. एका शाळेतील ग्रंथालयामध्ये 1,473 पुस्तके मराठी भाषेतील आहेत व 586 पुस्तके 586 पुस्तके हिंदी भाषेतील आहेत. तर कोणत्या भाषेतील पुस्तके कितीने जास्त आहे हे आपल्याला काढायचं आहे. आता बघा, एकूण विचारलेलं आहे का? इनऑल विचारलं आहे का? नाही. एकूण आणि इनऑल विचारलेलं नाही. मग काय विचारलंय ते आपण पाहूया. बघा, सगळ्यात नेहमी पहिली मांडणी करून घ्यायची. मांडणी करायला कंटाळा करायचा नाही. मांडणी सर्व उदाहरणांची केलीच पाहिजे. व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिवन? आपल्याला उदाहरणामध्ये कोणती माहिती दिलेली आहे? उदाहरण वाचलं की आपल्याला काय समजतं? कोणत्या गोष्टी आपल्याला समजतात? तर आपल्याला हे समजलं की मराठी बुक्स आहेत लायब्ररीमध्ये आणि हिंदी बुक्स. ओके. मराठी बुक्स आहेत 1,473 आणि हिंदी बुक्स आहेत 586. ओके. हे आपल्याला समजलं उदाहरण वाचून. ओके. विच लँग्वेज हॅज मोर बुक्स? आता बघा, नुसती नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की कोणत्या भाषेची पुस्तके जास्त आहेत. कोणत्या भाषेची पुस्तकं जास्त आहेत?
1473 पुस्तकं कोणत्या भाषेची आहेत? मराठी भाषेची. 586 पेक्षा 1473 जास्त आहेत, हो की नाही? म्हणजे मराठी भाषेची पुस्तके जास्त आहेत. विच लँग्वेज हॅज मोर बुक्स? मराठी. मराठी लँग्वेज हॅज मोर बुक्स. व्हॉट इज आस्क्ड? आता आपल्याला काय विचारलं आहे? काय विचारले आपल्याला? तर हाऊ मेनी मोर बुक्स इन विच लँग्वेज? कोणत्या भाषेची किती पुस्तके जास्त आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. काय विचारलंय? हाऊ मेनी मोर बुक्स इन विच लँग्वेज. आता व्हॉट मेथड शुड बी यूज? मराठीची 1473 आहेत आणि हिंदीची 586 आहे. मग हिंदीपेक्षा मराठी भाषेची पुस्तकं कितीने जास्त आहेत हे काढण्यासाठी आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल? सबट्रॅक्शन, म्हणजेच वजाबाकी. कोणती क्रिया करावी लागेल? सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी ही क्रिया आपल्याला करावी लागेल. ओके, मेथड म्हणजे रीत. आता कोणती रीत आपण करणार आहोत बघा. ओके, वजाबाकी करणार आहोत. वजाबाकी करण्यासाठी आपण एक टेबल आखून घेतलं आहे बघा. 1473, 586 आणि काय करणार आहोत आपण? मायनस. ओके, चला सुरुवात करूया युनिट पासून. 3 वर काट मारा, 3 वर लिहा, 7 वर काट मारून 1 द्या 3ला. हे कशासाठी केलं आपण? कारण पहिलंच काय दिलंय? 3 -6. 3 मधून 6 जातील का? नाही. मग 3चे आपण काय केले? 13 केले. ओके, 3चे 13 करताना 7नी आपल्याला 1 दिला, त्यामुळे 7चे राहिले 6. आता पहिली वजाबाकी करूया. 13 वजा 6, 13 - 6. आन्सर इज 7. Now 6 minus 8. We cannot subtract 8 from 6. So we will borrow 1 from 4. 4 नी 1 दिला, 4 चे राहिले 3. Right? Okay. Now subtract 16 minus 8. Subtract 8 from 16. 16 minus 8. Answer is 8. Now 3 मधून 5 जाणार नाहीत म्हणून 1 कडून आपण 1 बॉरो केला, 1 नी 1 देऊन टाकला, 1चा राहिला 0 आणि 3 चे झाले 13. 13 minus 5, 8. 0 चा 0. So our answer is 887. काय आहे 887? तर there are 887 more Marathi books than Hindi books. हिंदी बुक्स पेक्षा 887 मराठी बुक्स जास्त आहे. पुढचं उदाहरण पाहूया. जोसेफ bought tables worth ₹6,350 and chairs worth ₹3,800. How much more did the table cost than the chair? जोसेफने 6,350 रुपयांची टेबले आणि 3,800 रुपयांच्या खुर्च्या विकत घेतल्या. तर खुर्च्यांपेक्षा टेबलांसाठी किती जास्त खर्च आला? किती जास्त खर्च झाला? ओके, खुर्च्यांपेक्षा टेबलांसाठी किती जास्त खर्च झाला? हा जास्त खर्च काढण्यासाठी आपण काय करणार हे तुम्हाला माहिती आहे, हो की नाही? चला मांडणी करूया. व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिवन? कोणती माहिती दिली आहे? तर टेबल कॉस्ट म्हणजे टेबलांची किंमत किती आहे? ₹6,350. 6,350 and chairs cost, खुर्च्यांची किंमत किती आहे? ₹3,800. Right? What cost is more? Whose cost is more? आता सांगा कोणाची किंमत जास्त आहे? खुर्च्यांची की टेबलांची? टेबलांची. राईट? टेबल कॉस्ट more than chair. What is asked? How much table cost more than the chair? खुर्च्यांपेक्षा टेबलांसाठी किती जास्त खर्च
आला. What method should be used? आता दोघांमधील फरक काढण्यासाठी खुर्च्यांची किंमत आहे 3800 आणि टेबलांची किंमत आहे 6350. दोघांच्याही किमतीमध्ये फरक आहे. दोघांच्या किमती समान नाही. चेअर पेक्षा टेबलाची किंमत जास्त आहे. मग कितीने जास्त आहे? दोघांमधील फरक काढण्यासाठी आपण करणार आहोत सबट्रॅक्शन. कोणती क्रिया करणार आहोत? सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी. ओके, मेथड बघूया आता आपण. 6350 minus 3800. ओके, युनिट्स पासून सुरुवात करूया. 0 minus 0 0, 5 minus 0 5. 3 मधून 8 जाणार नाहीत. We borrow 3 चे वर 3 वर लिहूया. We will borrow 1 from 6. 6 एक दिल्यावर 6 चे राहिले 5. 3 चे झाले 13. 13 minus 8, answer is 5. 5 minus 3, answer is 2. So, table cost rupees 2550 more than the chair. More than the chair. Okay, sum of two numbers is 31,426. One of the number is 17,548. What is the other number? Subtraction करायचे आपल्याला. Minus. Okay. 16 minus 8 remains 8. 11 minus 4 7. 13 minus 5 8. 10 minus 7 3. 2 minus 1 1. The other number is 1300 878. The cost of refrigerator is 13,750 and the cost of a cupboard is 8,999. How much must we pay the shopkeeper to buy them both? To know how much we should pay to the shopkeeper, we must add the cost of refrigerator and the cost of cupboard. So we will do the addition now. 13,750 plus 8,999. Start adding. 0 plus 9, 9. 5 plus 9, 14. Carry 1. 7 and 1, 8. 8 plus 9, 17. 17 is 7. Carry 1. 3 and 1, 4. 4 plus 8, 12. 12 is 2. Carry 1. 1 and 1, 2. We should pay rupees 22,749 to the shopkeeper. There are 42,306 trees in the forest. Of these, 23,479 are teak trees and 16,675 are subabul trees. How many other trees are there in the forest? Okay. आता बघा. What is asked? The number of other trees. Okay. What information is given? Total trees are 42,306. Teak trees are 23,479. Subabul trees are 16,675. This information is given. Now, what will you do first? What will you do first? You will add teak and subabul trees. You will add teak and subabul trees. Okay, do addition. 23,479 plus 16,675. 9 plus 5, 14, carry 1. 7 plus 7, 14 and 1, 15. Again carry 1. 4 and 6, 10 and 1, 11.
carry 1, 3 and 6, 9 and 1, 10, again carry 1, 2 and 2, 4. So the total of tick and subabul trees is 40,154, right? What will you do next? आता पुढे तुम्ही काय कराल? तर subtract this sum from the total number of trees. आपल्याला total number of trees दिलेले आहेत. त्याच्यातून आपल्याला आता आलेली जी बेरीज आहे दोन झाडांची ती वजा करायची आहे. कशासाठी? तर जंगलामध्ये इतर झाडे किती आहेत हे समजण्यासाठी. ओके, चला आपण वजाबाकी करूया. युनिट्स कडून करा. 6 minus 4 2. 0 तून 5 जाणार नाहीत. आपण कॅरी 1 करूया. बोरो 1 करूया. 3 कडून 1 बोरो केला. 3 ने शून्याला 1 दिला. शून्याचे झाले 10 आणि 3 ने 1 दिला म्हणून 3चे राहिले 2. नाव 10 minus 5 answer is 5. 2 minus 1 answer is 1. 2 minus 0 answer is 2 and 4 minus 4 answer is 0. There are 2,152 other trees in the forest. Right? There are 2,152 other trees in the forest. In the nursery, there were 32,140 saplings. 12,789 were mango saplings and 10,423 were teak saplings. How many other saplings were there? इतर झाडे किती आहेत ते आपल्याला काढायचं आहे. What is asked? How many other saplings were there? What information is given? Total saplings 32,140, mango saplings 12,789 and teak saplings are 10,423. What will you do first? पहिलं तुम्ही काय कराल? Add mango and teak sapling first. Okay? बघा, addition करूया. Mango saplings किती आहे? 12,789 plus 10,423 teak saplings. दोघांची बेरीज करूया. 9 plus 3 12. Carry 1 2 लिहायचे आणि 1 वरती लिहायचा. 8 and 1 9 and 2 11. Carry 1. 7 and 1 8. 8 and 4 12. Carry 1. 2 and 1 3. 1 and 1 2. What will you do next? Subtract this sum from total number of saplings. Okay? बघा. 10तून 2 गेले. 8 राहिले. 3तून 1 दिला 2 राहिले. 1चे 11 झाले. 11तून 2 गेले 9 राहिले. इथे पण 11 झाले आणि 3चे 2 राहिले. 11तून 3 गेले 8 राहिले. 2तून 2 गेली 0 राहिले. There were 8,918 other saplings. Okay? अशा प्रकारची उदाहरणं आपल्या पुस्तकामध्ये आहेत. तुम्ही सराव करायचा आहे या उदाहरणांचा आणि दोन्ही प्रकारची उदाहरणं सोडवायची आहेत. पहिली बेरजेची, मग वजाबाकीची आणि नंतर मिक्स्ड. ओके? Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.